टायमिंग लागलं गेलंय 9-12. 9:32 ला इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार. ऋतिक गोलंदाजी मार्क पर. येस सर टायमिंग लागलं गेलंय 9-12. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र विशाल बोराडे. नॉन स्ट्राइक एंड वरती गोरख मराडे आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋतिक. इथे पटका सजवला जातोय तो मात्र ऑनसाइड रिजन क्लिअर करत चेंडू येतोय वन बाउन्स चौकार. चौकाराला विशाल बोराडेच्या बॅट मधून आपण पाहतोय. चौकाराने फार चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय विशाल बोराडेची मैदानात केली जाते. हा चेंडू येतोय डॉटच्या माध्यमातून आपण पाहतोय चारच धावा धावपळकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. इथे फार चांगला फटका आहे आउट ऑफ दी पार्ट चेंडू पाहायला मिळतोय. समालोचन कक्षाला दिली जाणारी ही सलामी आता मात्र जर पाहायला गेलं तर या ठिकाणी विशाल बोराडेच्या बॅट मधून येतोय आणखी एक दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने 3 चेंडूंचा वाजवी खेळ संपला. अगदी पाहायला गेलं तर हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला जिथे मात्र गोलंदाजी करताना ऋतिक या गोलंदाजाने फार मोठी चुकी केली आहे. समोर किरापत वाटली आणि त्या किरापतीला मात्र या ठिकाणी षटकारात कन्वर्ट केलं गेलं आणि या षटकाराने धावपळक 10 आकड्यावरती आपण पाहतोय. 3 चेंडू समाप्ती पथावर. गोलंदाज पुनश्च तयार. राईट आर्म डाऊन द विकेट. हा चांगला फटका आणखी एक फटका दर्जेदार ऑनसाइड रिजन सीमारेखा बागेर बॅक टू बॅक दुसरा षटकार. निर्णय बॅटिंगचा घेतला टॉस जिंकला परंतु निर्णय फार योग्य मिळेल आता सध्या तरी. ऑस्टिंगच्या बाहेर फेकला गेलेला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू झालाय वाईट आणि वाईटच्या माराने धावपळक जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती.
विदाउट लॉस 17. इथे मात्र जशास तसं उत्तर दिलं गेलंय. ईट का जवाब पत्थर से टिप और टॅट. आणि या ठिकाणी मात्र ज्या विशाल बोराडीच्या बॅटमधून फार मोठा धावा येत होतो त्यालाच मात्र या ठिकाणी ऋतिका गोलंदाजाने परतावलाय. 1 मोर विकेट डाऊन, कारण इथे मात्र पहिला झटका दिला गेला. इथे मात्र रॉनीच्या बॅटमधून यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे थोडंसं पंबल होता होता 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. नो +2. 1 शॉट आहे ना सर? ओके, थँक्यू. 1 शॉट आले, नो नाही हा बॉल. एकच रन येणार. आणि इथे पंचांचा फार चांगला निर्णय आपण पाहतोय. अतिशय चांगलं निरीक्षण पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी केलं गेलं. 1 शॉटचा इशारा आला. एकदा धावफलकावरती येते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटच्या नुकसानीनंतर 18 या आकड्यावरती. बॉलर कोण आहे? येस, थँक्यू डीजे. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण. दरम्यान आपण पाहतोय आमचे पत्रकार बंधू आदरणीय विजयदादा मांडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. आपण आसनस्थ व्हायचंय. हा विलंब झाला मी म्हणेल. या क्षणाला जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षणातला विलंब होता. आणि या ठिकाणी एक धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. अद्यापपर्यंत धावा जर पाहायला गेल्या तर 19 आकड्यावरती आगे. 1 विकेटचं नुकसान आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या क्षणी आता किरणची गोलंदाजी आहे. सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करते. सलमान साईला फोन लाव, अंजप टीमला. रत्ता ते
हा फटका केला जातो या ठिकाणी मात्र मिड विकेट रिझन क्रॉस केलाय. बघ बाबा कारण गुणगे तर हजर आहे. फेकी चुकली आणि त्याचं समीकरण मात्र बदललं. इथे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. 21 1 लॉस ऑफ 21. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक सेन्सिबल क्रिकेट. प्रत्येक संघनायकाला विनंती आहे की काल थोडा व्यत्यय होता त्यामुळे जरा स्पीडअप करा या सामन्यांना, कारण जितक्या लवकर हे सामने उरकतील तितकेच आपल्यासाठी लाभदायक. परंतु हा फार चांगला फटका येतोय या ठिकाणी चेंडू जात आहे. लॉंग ऑन रिजन क्लिअर करत सीमारेखा बाहेर रॉनी मराठीच्या बॅट मधून येतोय सनसनी खेच निर्माण करणारा हा षटकार. स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मला माहित नाही गुंडगे दिसते पण मला अंजप टीम दिसत नाही. एक धाव आली एका धावेच्या मदतीने 28 धावा. हा फटका फसलाय मी म्हणेल. काय घडले पाहूया. परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतला होता जिथे मात्र बॅटचा संपर्क झाला नाही आणि लेग पायच्या स्वरूपात एक धाव येते. या एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. सध्या मी म्हणेल चुकीची पलीस साकारली होती का गोरख मराठेने, कारण संकटात होता. आज जरा प्रत्येक संघनायकाला विनंती आहे आमच्याशी सहकार्याची भावना ठेवा आज, कारण जिथे मात्र मी काल सुद्धा थोडासा व्यत्यय आला होता त्यामुळे नक्कीच आपण या स्पर्धांना लवकर घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी येतोय मोठा फटका. काय आकाश षटकार ना? यस, हा आलाय षटकार. थांबा व्हॉलेंटियर इथे आहेत. आकाश काय आहे? चौकार आहे ना? ओके सर, चौकार आहे. यस, थँक्यू.
दिवसात सुद्धा बरेचसे संघ बॉलर ने इथे एंट्रीसाठी मात्र आवर्जून कॉल करतायत. त्यातलं एक उदाहरण आपण पाहतोय आमचे मिलन पाटील. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. राईट राऊंड द विकेट. इथे फटका केला, गॅप काढली आहे, गॅप मधून चेंडू जातोय, थर्डमॅन रिझन, इथे येतोय चौकार. हो. तर इथून आमचे अंपायर टीव्ही अंपायरच देतील. गोलंदाजावरती या ठिकाणी आक्षेप नोंदवला गेलाय. अजिंक्य या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि इथे आक्षेप नोंदवला गेला. यस सर, स्टार्ट करा. म्हणून तुम्हाला तिकडे आणतो बस. त्याचं कारण आहे. तसा विषय नाही रे, तुम्ही कोण नाही. वाईट आहे का? इथे आलाय वाईट. आणखी एक चुकी पाहायला मिळते. अजिंक्यच्या माध्यमातून, वाईटच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 38 या आकड्यावरती. एक जुगलबंदीची सुरुवात पाहायला मिळाली. विशाल बोराडे नावाचं वादळ मैदानावरती आलं. त्यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. हे संदे, हे मिला तिकडे लक्ष द्या. जाऊ द्या, भीमरला लावलाय वाटतंय तो. नंतर मग हा नंतर घेईल. अजिंक्यचा षटका दिला. पुढचा चेंडू राईट राऊंड द विकेट. आणखी एक चांगला चेंडू, कमबॅक पाहायला मिळतोय अजिंक्यच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र वाईड आला. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडूच्या माध्यमातून धावफलक तिथे स्थिरावलेला आहे 38 आकड्यावरती. इथे मात्र गोरख मराठीच्या बॅट मध्ये हा चेंडू आलाय आणि या रडार मध्ये आलेल्या चेंडूवरती फार मोठी उंची गाठली गेले. ऑनसाइड रिजन क्लिअर करत हा चेंडू दणदण करत षटकार येतोय. जाऊ दे डीजे पण. जाऊ दे, काय फरक नाही पडत. हो दे, हे पण आपल्या कंट्रोल मध्येच 12 वाजेपर्यंत करू. त्याच्यानंतर आपली ओव्हरच्या नंतर नाही, ओव्हरच्या नंतर 44. आवाज पण एवढा ठीक आहे आपला, काही टेन्शन नको. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 44 44 आकड्यावरती. आज हवेचा जोर वाढलाय. खरं तसा अंदाज वर्तवला होता हवामान खात्याने. इथे आणखी एक फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू, एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय 45 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला अजिंक्य गोलंदाजाकडे. पहिल्या षटकात 18 धावा, द्वितीय षटकात आल्या 15 धावा. टोटल होती 2 षटकांची अंती 33. हा फटका मात्र या ठिकाणी फसला गेलाय. रॉनीला मात्र या ठिकाणी परतावा लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा आदरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो मात्र शहीद भगतसिंग मराठे वडवली या संघाला. षटकाचा विचार करायला गेला तर या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजिंक्यचा. अरे रत्तातील लाव, कोणते अंजप बघ. अंजप गुंडगे
ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिचषकाचे मानकरी ज्यांनी मात्र फार चांगली स्पर्धा गुणगेच्या मैदानावरती आकारली होती, संपुष्टात सुद्धा आली आणि ते मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेल अजयजी पाल यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सोमजाई गुणगे संघाचे आजचे ते पॅकर आहेत म्हणायला गेलं तर, परंतु विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. या ठिकाणी मात्र धावा येत आहेत 46. 3 षटकांचा खेळ संपला. आता धावपळताकडे जर पाहायला गेलं षटकांचा विचार करता करता पहिल्या षटकात आलं 18, द्वितीय षटकाचा विचार करायला गेला 15 आणि त्याच्यानंतर मात्र अजिंक्यच्या गोलंदाजीचा विचार करायला गेलं तर आल्या 13. दुहेरी आकडा नक्कीच प्रत्येक षटकात आलाय, परंतु हा उतरता आलेख धावा संख्येचा आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक कोट्यातलं 4थं षटक या ठिकाणी येत आहे. गोलंदाज भगवान शेवटचं षटक या इनिंगचा आपण हाताळतोय. भगवान हा गोलंदाज आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी येते एकच धाव. थोडस थांबवलं, कॉल दिला इथे या ठिकाणी गोरखने जर पाहायला गेलं तर. आज गोरखचा खेळ मात्र खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर मैदानात फार संयमी खेळ चालू आहे, कारण हे तंत्र आहे क्रिकेटमधलं आणि ते तंत्र सध्या मैदानात त्याने वापरलंय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी अजयजी पाल यांचं आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. थोड्याच दिवसात परिचषक ज्यांच्या माध्यमातून रंगवला गेला होता, इथे चांगला फटका आहे. मी म्हटलं होतं की आज या खेळाडूचं फार मी कौतुक करावंसं वाटतंय, कारण या खेळाडूला मी बऱ्याचशा अंशी पाहिला आहे ज्याच्याकडे आज मात्र संयम आहे मैदानावरती आणि तो संयम मात्र कामी येतोय आणि या संयमाने मात्र गोलंदाजांची थोडी त्रेधा तिरपीट उडवायला सुरुवात केली आहे. इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 53 या आकड्यावरती. अंजबला कर ना फोन रुपेश. 53 धावा आपण पाहतोय धावपलकावरती आहेत. इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईडचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. आज आमचा डीजे मात्र आम्ही शांत ठेवलाय, त्याचं कारण कालच्या रात्रीत आलेला थोडा व्यत्यय, परंतु आजच्या दिवसासाठी ज्यांची पंचगिरी आपण अनुभवतोय ते मेन अंपायरच्या भूमीत आमच्या हरिसर पाहायला मिळतात. एक डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची नोंद आहे. या ठिकाणी पटका केला जातोय, कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडू खाली येणार, उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी मात्र अति घाई या ठिकाणी संकटात जाई. गोलंदाज भगवान सुद्धा सामन्याची मजा घेताना दिसून येत आहेत. रुपीच्या पारीचा अंत होतो या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपात हा झटका शहीद भगतसिंग मराठे वडोली संघाला. तिसरा हादरा. 2 धावा येतील. धावफलक 56 या आकड्यावरती.
हा फटका सजवलाय, परंतु इथे मात्र एकच धाव येते. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळत आहे. एका धावेच्या मदतीने आता तेंबे तेंबे तलेसाचे. भगवान या गोलंदाजाने षटकार काढल्याच्या नंतर चुकी केली होती, त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात 2 धाबा सुद्धा खर्च केल्या. अद्याप जर विचार करायला गेला 13 खर्च केले ना, 13 खर्च केले ना. एक रन एकच धाव येते या चेंडूवरती. 11 रन खर्च केले. 11 धावा भगवानने आतापर्यंत खर्च केल्यात. स्ट्राईक एंड वरती नव्याने दाखल झालेला फलंदाज शेखर आपण पाहतोय. या ठिकाणी राईट हँड ब्लॉक कल पाहायला मिळाला. चांगला चेंडू दर्जा चेंडूवरती पाहतोय आणि या क्षणी येतोय डॉट. अक्षय केलं ना तो बॅट्समन होता उपरा कमी बॅट्समन होता. तोडला कसं काय. हे पंचांचा निर्णय आहे. हा मी म्हटलं तर आमचे डान्सिंग अंपायर आहेत, डीजे मात्र कमी पडले. वाईडचा एक इशारा. हा वाजव ना थोडं 10 वाजेपर्यंत नाचणारच आहे. मग मी काय मागासपासून कॉमेंट्री करतो तू ऐक. इथे मात्र फटका फसला होता, परंतु या क्षणी येणार या 2 धावा आणि इथे तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र स्थिरावला. आमचे पत्रकार बंधू आदरणीय मांडे सर इकडे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चला दोन्ही संघ त्वरित बॅट्समन आपण मैदानात दाखल व्हायचे. आपण पाहतोय आमचे पत्रकार बंधू मंडे सरांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्याच समयात मी विनंती करेल उद्योजक जगतातलं आणखी एक नाव परिचषकाचे मानकरी आणि आजच्या सुमजाई गुणगिया संघाचे पॅकर अजयजी पाल यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. बॅट्समन आपण मैदानात एंटर करतात. आपण पाहतोय बंटी आणि त्याच्या समोर ऋतिक. वेल मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे.
तुझे ठेवा वाढलेला देऊ मला नको. चला टीम मीटिंग नको घ्या. चला टीम मीटिंग नको प्लीज. 10 मिनिटं चला फार वेळ होतो या सामन्यासाठी. विनंती आहे आपणास. श्री गणेश अंजप संघ आपण मंचाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉस साठी आपण संपर्काचं लांबच राहिलं परंतु टॉस साठी हा. त्याच समेत सोमजाई 11 गुंडगे हे या गुंडग्याच्या समीरच ना, समीर 11च नाव बरं का. त्याच्यात पहिली पण समजा अपडेट द्यायला तर तकलीफ होईल. अपडेट द्यायला तकलीफ होईल. बोलताना मी समजाही बोलेल. आता इथे हा असं करायला लागेल कारण अपडेट चालू झाले. मॅचला स्टार्ट होतोय. आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात झाली आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती आलेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय कानमंत्र नक्की दिला गेलाय. समोर आहे ऋतिक चव्हाण. नॉन स्ट्रायकर एंडवरती बंटी आणि गोलंदाज कल्पेश. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. सटीक लेंथ लाईनने चाललाय ज्याच्यावरती मात्र पंचांनी विचार केला. हा सोमजाई 11 गुंडगे बाबूकर रे टीमचं नाव टाका सर. ए मिलन सोमजाई 11 गुंडगे बाबू का माहितीये का ती सोमजाई गुंडगेची आहे ना. अंजप संघाचा प्रतिनिधी आपण टॉस साठी या प्लीज. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून बाउन्स केलं गेलं अतिरिक्त. या ठिकाणी कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय ही क्रिकेट आहे. मी म्हटलंय की जोपर्यंत अपील तंत्राचा वापर होत नाही तोपर्यंत पंचाला बोट वरती करण्याचा सुद्धा अधिकार नसतो. दादा बोला काय बोलताय. बोला हॅलो बोला ना. संदीप बोराडे मॅच कडे जाऊया आपण. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू समाचार घेतला. ऋतिकच्या बॅट मध्ये आता चेंडू रडार मध्ये पाहायला मिळाला. येतोय तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळाला. दुसरी धाव सुद्धा या क्षणी कंप्लीट आहे आणि इथे बंटी अति ओघात गेले. अन्यथा ही तिसरी धाव सुद्धा पाहायला मिळाली असती. परंतु या क्षणी 2 धावा घेत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने 9 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पण हे आणि जे डोळ्यात दूर जाणार आदित्य कुठे काय फायदा तुझा. आणले का बरं आला. काय
अरे भास्कर ये श्रीगणेश कोणती तरी या इथे फटका आहे, परंतु हे आता असं म्हणायला लागेल, दैवत येतं आणि कर्मण येतं. कारण इथे तुम्हाला संधी दिली होती, या संधीचं सोनं करायचं होतं, परंतु करता आलं नाही आहे. पॉइंट रिझनचा खेळाडू फार मोठी चुकी मैदानात करताना दिसून आलाय. कारण तुम्ही जीवदान कोणाला देताय ते पाहणं फार गरजेचं आहे. कारण इथे जीवदान तुम्ही ऋतिकला दिलं, ज्याच्या बॅटमधून खणखणीत षटकार आपण पाहिला होता. भास्कर 11 अंजप, विपक्ष सोमजाई गुंडगे 11 ही टीम. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी प्लेस. भास्कर 11 अंजप, चला आपण आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे टॉस करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू, पाहिजे तितका समाचार घेता आला नाहीये. आणि या क्षणी काय घडतंय, इथे येते डॉट चेंडू. अंजब तो प्रवीण पातळेकर. मग कधीच नसते तिथे. इथे मोठा फटका आहे, ऑनसाईडच्या डोक्यावरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज बंटीला या ठिकाणी पहिला झटका जनमान वाकस संघाला.
थर्डमॅन रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न थर्ड स्लिप मध्ये या चेंडूला ट्रॅव्हल केलं गेला जिथे मात्र एकच धाव कंप्लीट झाली. या एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. टार्गेट आहे 61 धावसंख्येचं. टार्गेटचा विचार करता दोन्ही संघांसाठी मात्र ही धावसंख्या फार कमतर देते. चांगली बॉटल नाही देऊ. तो एक काम कर, तो टेबल हटव आणि नाही पेले लोक पब्लिक पाणी तरी चालू. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. परंतु या क्षणी येत आहेत 2 धावा भगवानच्या बाट मधून. आपण पाहतोय या धावा कुठल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने 19 धावा या धावफलकावरती आहेत. साई टॉस कोण जिंकला यांच्यात? क्रॅम्प आला असेल. आता रिलीज स्प्रे आहे का नाही? संपलाय कालचा? काय नाही. कोण आहे बोला. मला पण नाही माहित. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेच्या ठिकाणी अमोघदादा कुलकर्णी यांचं आगमन झालंय. इथे फटका आलाय सजवला जातोय आणि इथे येते 1 मोर विकेट डाऊन. कारण इथे आता भगवानला परतावा लागेल. आणि दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहतोय आदरणीय मंदारजी जाधव सरांचं आगमन झालं आहे. विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. रुपेशजी काटावले, अजित राऊत, रुपेश बताले सर्वांना विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. उमेशजी काटावले या आपण सर्वांना विनंती की मंचावरती स्थानपन्न व्हा. आपला या ठिकाणी सरचे स्वागत. इथे फटका केला जातो आहे परंतु या क्षणी मात्र एकच धाव येते.
बंटीची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालेला फलंदाज विजय. एक आली विजयला. 20 धावा अद्याप धावफलकावरती आहेत. सांघिक कोड्यातलं हे दुसरं षटक. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाला गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी करतोय. इथे उंची आली आहे आणि या उंचीवरती गुरुरक मराठे चेंडू खाली आहेत आणि इथे मात्र परतावलाय ऋतिक या बॅट्समनला. आणखी एक विकेट डाऊन होते. तिसरा हादरा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो जनमान वाकस या संघाला. कारण मी म्हटलं होतं जिथे विशाल बोराडेने गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवरती ऋतिकच्याच बॅटमधून मला वाटतं षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र काय इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली विशाल बोराडेची. फार चांगलं कमबॅक मी म्हणेल. फक्त 10 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रति षटक 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. परंतु आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 41 धावा संख्येची गरज आहे. डीजे दिला ना आपल्याला 12 करू नाही. तोच प्रश्न आहे. फार चांगला फटका घेतोय या क्षणी पाहायला गेलं तर. परंतु इथे विजयलाही परतावा लागत आहे. आणखी एक विकेट डाऊन होतीये आणि इथे मात्र झटका बसला जातोय वाकस संघाला. त्यांचं काय रे कसं ते काय कुठं पण नेऊन टाकतं. त्यांना टेन्शन ते होता भेटला ते त्यांना. इथे पटका आलाय. या क्षणी मात्र एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 आकड्यावरती. मागच्या जर पाहायला गेलं तर 3 चेंडूंपासून कोणतीही धाव धावफलकावरती नव्हती. परंतु या क्षणी धाव घेते आणि 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जयंबे भिसेगाव क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून सुरेश भाऊ लाड चषक 2022 आपण अनुभवतोय. आजची या स्पर्धेची शेवटची रजनी आहे. फार चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून. नंतर आता कसं दरम्यान नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी हा फटका सजवला जातोय. परंतु या क्षणी काय घडतंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव कंप्लीट झालीये. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. एकच धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. दरम्यान आपण पाहतोय ही स्पर्धा आम्ही म्हटलं की उच्चांक गाठताना दिसून येते. या स्पर्धेसाठी गुडबनगावचे क्रिकेटपटू
संकेत कडे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात आणि खास करून या शुभेच्छा शहीद भगतसिंग मराठे वडोलीसाठी सुद्धा आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या या शुभेच्छांचा स्वीकार असेल. कुठं चाललाय मॅच आले ना भाई, तकलीफ का करतोय सगळं. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि एकच धाव घेणार. हे एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 23-11. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला फार चांगली गोलंदाजी ऋषीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र दांडी गोलफरणीचे डिस्ट्रॉय आणि आणखी एक विकेट डाऊन होणार. याही फलंदाजाला परत बास्कर 11 अंजबा विपक्ष सोमजा 11 गुंडगे बाबू विनंती आहे आपणास आपण तयारीत राहायचंय. याला बोला तुषारला बोला ना कोणाला बोलणार कोण कॉमेडी करला नाही ना ठीक आहे मला कॅन्सल केलं ना पाटील. साईला बोलता नाही बस माझं जोड मला असं होतं ना कुठं द्यायचंय हा तुला विचारून घ्यायचं याला पहिला बोलवा जरा आणि साहिलच बघायला हा साहिल बघायला नाही ना बघायला निशान पण आला वाटतं बोलवाचा पैसे दिले आता ते अडीच मगाशी जाऊ दे बोल अजून काय बोल. सगळ्या मॅच कडे स्लॉग वार रॉनी मराठेचं 6 चेंडू आणि 38 धावा संख्येची गरज आहे. क्रिकेटमध्ये बरंच काही घडतं, इथे घडू शकतं वाक्य संघाच्या बाजूने, परंतु इथे मात्र ते घडवावं लागेल. हा चांगला स्ट्रोक आहे, परंतु उंचीवरती चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, इथे जेल झालाय ड्रॉप. एकच झालं काही झाला नाही अजय. एकच धाव येते. मंग्या बॅटिंग करतोय का हा चेंडू येतोय डॉट. मिलन मिलन तुझं बक्षीस लावू का तुझ्या वतीने. हे मिलन एक षटकाराला बक्षीस लावू का तुझं 100 लाव ना एका षटकाराला. षटकार हॅट्रिक साठी मिलन पाटील यांच्याकडून मंगेश तुमच्यासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. इथे चौकार तर आलाय. आता स्वप्न साकार करायचं ते मिलन पाटीलचं. सामन्यात जर पाहायला गेलं तर औपचारिकता नक्की शिल्लक आहे, परंतु या 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर मंगेश तुमच्या खिशात मिलन पाटीलचे 5,000 जातील, हे नक्कीच आहे.
पेमेंट इकडूनच दे ना. हा फटका नक्की आलाय, षटकार आलाय मंगेशच्या बॅट मधून. षटकार नाही बघ काय विपक्ष भास्कर 11 अंजप तयारीत राहा आपण. सलमानला बोला इकडं जा जा सलमानला बोला नाही. सलमान या आपण मंचाकडे. तो इकडं बघितलं चौकार परत बघितलं वाटत लावली काय आलाय तर इथे मात्र एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय. व्यवस्थित केला हाय. काय केलं जातं कोणतरी पाहिजे भागा डेबीला हाय हे किती आला मागे 35 डेला केला होता तो. 35 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वन मोर विकेट डाऊन.